आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्याच्या तिजोरीत नव्हे तर आमदार उत्तम जानकरांच्या मेंदूत खडखडाट। मंत्री जयकुमार गोरे यांची आमदार उत्तम जानकरांवर टीका। राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केला होता। कोण सोनं कोण बेंटेक्स, पालकमंत्र्यांना निवडणुकीत कळेल। मी सोनं आहे म्हणून तर 30,000 निवडून येत माढ्यातील घराणेशाही संपवली। आमदार अभिजित पाटील यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा। भाजपला एनसीपीकडे जायचं होतं म्हणून आमच्याशी युती केली नसावी। रायगडमध्ये भाजप शिवसेनेची युती तुटल्यावरून भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। कोल्हापुरातल्या चंदगड पंचायत समिती निवडणुकीसाठी तरुणाचा अनोखा प्रचार। अपक्ष उमेदवार किरण कोले यांचं निवडणूक चिन्ह असलेल्या बैलगाडीतून केला प्रचार। सिल्लोडमध्ये डीपी किंवा रस्ता खराब झाला तर सत्तार नावाचं गॅरेज आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अर्जुन खोतकर यांचं मिश्किल वक्तव्य। तर सत्तारांनी नेहमीच तत्परतेनं कामं केली असल्याचंही वक्तव्य। सोलापूर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीबाबत हालचालींना वेग। महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल आणि अनंत जाधव यांचं नाव आघाडीवर। निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे आज आढावा बैठक घेणार। बैठकीत पुणे विभागातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक। देशविरोधी बोलणाऱ्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे। हिंदू समाजासह देशाचा अपमान करणाऱ्यांना व्यासपीठावर बोलवू नये। AR रहमान यांच्या कपिल शर्मा शोमधील उपस्थितीनंतर नितेश राणेंची टीका। अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज। पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। राज्याच्या तिजोरीत नव्हे तर आमदार उत्तम जानकर यांच्या मेंदूत खडखडाट असल्याची टीका मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे। राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केला होता। त्याची कामं 73,000 कोटी रुपये म्हणजे जे पुढच्या 5 वर्षामध्ये लागणार आहे ते सगळं खर्च आज तिजोरीमध्ये खडखडाट आहे। भयानक परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे राज्य जवळजवळ बंद पडलेलं आहे। काय 13 महिन्यात मला 13 रुपये सुद्धा मिळाले नाही। आपली पात्रतेप्रमाणे आपल्याला मिळालेले पैसे आहेत, त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट नाही, आपल्या मेंदूत खडखडाट झालेला आहे। आता पाहूया टॉप 9 बातम्या मुंबईतल्या आणि उपनगरातल्या। कोस्टल रोडवर भरधाव वेगानं गाडी चालवल्यास गुन्हे दाखल होणार। वाहतूक पोलिसांचा वाहन चालकांना इशारा। स्पीड नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कडक पावलं उचलण्यास सुरुवात। उल्हासनगरमध्ये महिलांच्या टोळक्यानं कारखान्यातून जीन्स चोरल्या। कॅम्प 5 चिराग हॉटेल जवळची घटना। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। खरेदीच्या बहाण्यानं कारखान्यात येत 10 जीन्स चोरी करून महिला पसार। उल्हासनगरमध्ये दुचाकीमधून पेट्रोल चोरी करणारी गँग सक्रिय। पार्क केलेल्या दुचाकीमधून 2 चोरट्यांनी पेट्रोल चोरलं। कॅम्प 1 मधल्या कुंदन कॉटेज परिसरातील घटना। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरू। मुंबई विद्यापीठानं 9 आणि 10 फेब्रुवारीच्या परीक्षा पुढे ढकलल्या। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा विद्यापीठाचा निर्णय। 24 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार। मुंबईतील परळच्या गजबजलेल्या भागातून 3 वर्षाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न। शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न उधळला। जमावांना पकडून चोप देताच संशयिताकडून गुन्हा कबूल। प्रदूषण पसरवणाऱ्या 34 बांधकामांवर पनवेल पालिकेची कारवाई। 34 बांधकाम प्रकल्पांचं काम तात्काळ थांबवलं। प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचं उघड। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कोपरी परिसरात डीप क्लीन ड्राईव्ह। महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत स्वच्छता मोहीम। कोपरीतील अष्टविनायक चौक इथून स्वच्छता मोहिमेला सुरुवात। मुंबईकरांवर 6 ते 7% पाणीपट्टी वाढीचं संकट। येत्या काही दिवसात रखडलेल्या पाणीपट्टी वाढीचा निर्णयाची शक्यता। पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव पाणीपुरवठा लेखा विभागाकडून तयार। आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार।